जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. चॅनलमध्ये मी आधी या पेरूच्या झाडाचा व्हिडिओ सेंड केलेला होता. तर या झाडाला एकच पेरू लागलेला होता. तर आता तुम्ही ते बघू शकता. आता सगळ्या फांद्याला त्याला कळ्या येऊन आता छोट्या पेरूमध्ये रूपांतर होत आहे. ते बघू शकता. हे पहा, 2 पेरू मोठे झालेले आहेत थोडे. आणखी तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, इथे एक पेरू लागलेला आहे. पण यातील पण काही मित्रांनो सगळे पेरू येणार नाही. काही गळून पडतील तर काही मोठे होतील. ही निसर्गाची कमाल आहे, ही निसर्गाचं चक्र आहे. हे पहा, मी याला छाटणी केलेलं होतं. तर आता इथे परत फुटवे आलेले आहेत. हे फुटवे येऊन त्याला आणि नवीन कळ्या येणार. कळ्या आल्यानंतर मी व्हिडिओ तुम्हाला चॅनलमध्ये सेंड करत राहीन. कारण एकानंतर एक पेरू आपल्याला मिळेल. हे पेरू काढल्यानंतर तर या छाटणी केलेल्या फांदीचे पेरू आपल्याला मिळेल. ते बघू शकता, छोटे छोटे फुटवे येत आहेत. हे पहा, इकडे बघू शकता. पाने किती मोठे आहेत बघा तुम्ही. अगदी निरोगी झाड आहे. हे पहा, त्याचा बुंदा बघू शकता. मी आधीच्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की हेही झाड मी रोप बनवून लावलेलं आहे टेरेसवरती. छान आहे, बघू शकता. छाटणी हे मित्रांनो करावं लागतंच आपल्याला, कारण अल्टरनेटच्या पद्धतीने आपल्याला पेरू मिळतात. इथे तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. हे पहा, हे छाटणी केलेलं आहे ना. तर इथे बघू शकता किती छान कळे आलेले आहेत. अगदी लहान आहेत. हे पहा, आणखीन काय पाहिजे मित्रांनो. निसर्गाची कमाल आहे. जोपर्यंत हे पेरू मोठे होतात, हे काढणी झाल्यानंतर हे पेरू आपल्याला मिळतात. अशी ही छाटणीची प्रक्रिया असते. हे पहा, इथे बघू शकता. हा फुटवा किती छान आलेला आहे. तर याची वाढ झाल्यानंतर मी तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करत राहीन. धन्यवाद.